हाय सगळ्यांना, शुभ संध्याकाळ. तर संध्याकाळची कामं चालू आहेत आमचे. आईची बैलायले चारा टाकणं, कारण का आता उन्हाळा आहे. उन्हाळ्याचे बैल घरीच आहेत, वावराही नाही, काही चारा नाही ना, काहीच नाही. आता मी 3-4 महिने झाले लॉंग व्हिडिओ नाही बनवला. त्याचं कारण दोन आहेत. कारण का बाई तब्येत मला साथ नाही देऊ राहिली. दुसरं म्हणजे एवढा बॅलेन्स म्हणजे एवढा डाटा मी मारू नाही शकत. अनलिमिटेड म्हणा का काही म्हणा, त्यासाठी मी लॉंग व्हिडिओ नाही बनवू राहिली. पण आणखी आज ठरवलं का लॉंग व्हिडिओ पण बनवायचे. एवढ्या दिवस नाही, म्हणजे 2-4 महिने झाले शॉर्ट व्हिडिओज बनवले. आणि याच्या पुढे आजपासून तुम्हाला एक मोठा असा ब्लॉग बनवत जाईन मी रोज. चला मग संध्याकाळची आजची सुरुवात संध्याकाळपासूनच करूया ब्लॉगची. आईनं चारा तोडून ठेवला मस्त. आणि मला करायची आता झाडझूड बकऱ्या. याच्या पहिले घरादाराची उन्हाच्या एकदम अशा वाफा लागू राहिल्या. दिवसभर कुलरात झोपेल होतो. आज एकदम थंड बाहेरचं वातावरण दाखवतो तुम्हाला. आणि आमचे लंगडू महाराज तर एक्सपायर झाले. लंगडू महाराज तर पाहिलेच असतील तुम्ही. बाहेरची झाडझूड करावं लागते आणि घरातली झाडझूड करावं लागते. लंगडू महाराज एक्सपायर झाले, तेवढे तरी बरं झालं का झडी पाण्याचे. म्हणजे आता हा झडी पाण्याचे लवकरच लंगडू महाराज गेले, ते एक गोष्ट चांगली झाली. लंगडू महाराज नाही लय तकलीफ दिली उन्हाळ्याची. शॉर्ट व्हिडिओ दाखवेलच आहे मी. आणि लय दिवसानं पाहू राहिले तुम्ही आमचं किचन. म्हणजे आता हे माय किचन नाही राहिलं. आणि ती झोपेल होतो आम्ही दिवसभर कूलरमध्ये. कूलर ठेवला किचनमध्ये, कारण का घरात सगळे पोते गव्हाचे. इकडल्या घरात गव्हाचे पोते, तिकडल्या घरात तुरीचे पोते. हे पा, या घरात तर जायला जागा नाही, बस एवढीच हे आहे फक्त. पलंगा लोक जायला जागा, कूलर नाही बसत, काही नाही. आता गव्हाले भाव नाही, गव्हाले भावाल्याशिवाय काही बंदूक गहू विकत नाही. मग उन्हाळ्याचा तर कूलर लागतेच. त्यासाठी किचनमध्ये लावला कूलर. आणि आता हे आहे माय किचन. याच्यात जरासा लाईट कमी आहे, पण आहे लाईटही आहे. आणि इकडे आहेत गव्हाचे पोते. हा माया बोरिया बिस्तरा. चला तर मग मी घेतो आता झाडझूड करून. बंदा घरादारातला पुंजा आणून केला ती जमा. 3 घरात म्हणाले, पण घरात बसायला जागा नाही. कोणी पाहुणे आलं. बकऱ्या आता 3 टाइम चालल्या, 2 टाइम चालल्या. एक सकाळी जातात, दुपारी येतात 11 वाजता. दुपारी जातात तर संध्याकाळी जातात 4 वाजता. आता येतात. आता हे तुझ्या बाहेर नेऊन टाकणं, बाहेर घालणं आणि बकऱ्याला पाणी पाजणं. तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवून देतो. आज तर आईनं झाडूही मारला नाही. माझ भरोशावर ठेवला वाटते. उन्हाळ्याचे लय बेदम झाले होते. आमची आई फिरवली आता बैलाच्या मागं पुढे इकडे तिकडे. आणि गल्ली एकदम भकास झाली उन्हाळ्यानं. सगळा धुळलाच धुळला. मी घेतो आता बाहेरचं दार झाडून. घरातली तर झाडझूड झाली सगळी. आणि बकऱ्याला पाणी भरून घेतो. एकदम झाली चकाचक झाडझूड. आणि चुलीला पथारा करून टाकला. आणि गॅस तर काही आता नाही. म्हणजे एका घरचा गॅस आहे आणि एका घरचं नाही. झाले 2 घरं आमच्या घरी 3-4 महिने. बाहेरची झाडझूड झाली सगळी. आणि पाणी शिपून घेतलं गरमीच्यानं. म्हणजे सडक लई तपली होती ते. आता फक्त भरायचं आहे मला बकऱ्यासाठी पाणी. कपडे लत्ते घरात न्यायचं एवढं काही विशेष नाही, कारण का आज लय जास्त कपडेच नव्हते. आईचे मारेच होते. संध्याकाळची मी आंघोळ करतो तर गाऊनच घालतो, त्याच्यानं कपडे काही एवढे जास्त पडत नाही. आता लाईट आली तर पटकन भरून घेतो मी पाणी. आणि दिवसभराचं पाणी भरायला आहे. ते तर एवढं कडक झालं का जसं आपण हिवाळ्यात आंघोळीने तापवतो तसं. आता हे असं दाखवावं लागते. भरलं पाणी. बकऱ्यासाठी सगळा प्लॅटफॉर्म धुवून घेतला, कारण का
व्हिडिओ शूट करायला कोण नाही. स्टँड जे आहे ते बी असं त्याच्यावर मोबाईल बरोबर लागून नाही राहिला आता. त्याच्यानं लय प्रॉब्लेम होऊ राहिला मला लॉंग व्हिडिओ शूट करायला. ह्या तिघांच भरून ठेवला. वर तर काही बकऱ्या जात नाही, तशाही काही पाणी पित नाही. या चाऱ्यावरच येऊन भिडतात बकऱ्या संध्याकाळच्या. आता बाहेरचे सगळे कामं उरकले माय, फक्त संध्याकाळचं कुलरात पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर स्वयंपाक. आता असा मस्त लाईट लावला. कपाटाच्या एका कोपऱ्यात झाला होता तो, तर जास्त असा काही उजीड पडे नाही. आज बांधून घेतला मी इकडे साईडनं, तर मस्त असा उजीड पडून राहिला. आणि हे आहे माय किचन. तुम्हाला डबल डबल सांगायची काही जरूरत नाही. मी आता कुलरात पाणी भरून घेतो आणि मी या कुलरात झोपत नाही, पण पाणी मध्येच भरावं लागते. कारण का आईची सून नाही घरी. आईची सून गेले लग्नाले माहेरा. आईच्या नंतर काही एवढे धावपळीचे कामं होत नाही. त्यासाठी कळलं ती मी रूमचं मध्येच करावं लागलं. 8-15 दिवस झाले. कूलरमध्ये पाणी भरून घेतलं. आता एक नंबर काम केलं उन्हाळ्याचं. शेरू डायरेक्ट पारावर जिनेवर पाणी भरत नाही. बकऱ्याला प्याले तर आल्या बकऱ्या संध्याकाळच्या टाकू दे. दादाचं काही समजून नाही राहिलं. दादा तर आता बकऱ्या शिकणं लावल्या एक 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 चारणं जीवावर आल्या वाटते दादाच्या बकऱ्या बी. आता या बकरीचा सौदा चालू आहे. काय होते काय माहिती. उनलंय तर पुरायला नसून का बकऱ्या दूधच नाही देऊ राहिल्या. काय बकरीचा सौदा हुकला का? हो हो सोडाली. मला वाटलं जाते का बकरी. त्यातही लय टाइमपास झाला. आणि टाइमावर आणली मच्छी मग दादानं संध्याकाळची. आणि साफसूफ केली मस्त मच्छी. ना आता आई बनवणार आहे मच्छीची भाजी. कारण का आईच्या हातची मच्छीची भाजी मला लयच आवडू राहिली. मच्छीची नाही कोणतीही भाजी जशी काय हाताने चवच नाही राहिली आता. पण आता मला येलाय सर्दी. आई करते ठसका. काय सर्दी बसते का? तिखट का मग चांगली तिखटच आहे पाहिजे. किती वेळ पुढे घेतो. चला मग आता मस्त मच्छी बनवतो आणि जेवण करतो संध्याकाळचं. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. येस दे फिरून सारा इकडे फुलाच्या इकडे. लय फिक्क झालं खरं. मला सर्दी तिखट पाहिजे खायला. भाजी करून राहिली ना. आज काय झालं मला काहीच नाही. फक्त ते वांगच लागे उकडेल. दुपारची भाजी हिराणीच्या नेला खायला.